कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरवीण सौजन्य नेने काही तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन मनोमार्ग गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी आणि रामकृष्ण आवडी सर्व काळ। असा हा आपला चिंतनाचा चालला आजचा हा 18वा अभंग आहे। या 18व्या अभंगात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरविन सौजन्यने काही। तर हरिवंश पुराणाचं जो चिंतन करतो वाचन करतो तो आणि हरिनाम संकीर्तन करतो तो आणि हरविन सौजन्याने काही म्हणजे हरी वाचून त्याला परमप्रिय असं दुसरं काहीही नाही। म्हणजे हरी हाच एक परमप्रेमास्पद आहे। हरिनाम संकीर्तन जो करतो आणि हरीचे गुणलीला ज्या पुराणामध्ये गायलेल्या आहेत अशा पुराणाचं तो वाचन करतो। असा जो असेल तर काय काय करतो, हरिगुणांचं गायन जिथं केलं आहे असं पुराण वाचतो, नामसंकीर्तन करतो आणि भगवंताशी अनन्य भक्त होऊन तो त्याच्याशी सख्य ठेवतो। तो त्याचाच परमप्रिय त्यालाच तो परमप्रिय मानतो। असा जो हरिभक्त आहे त्याला माऊली म्हणतात, तया नरा लाधले, त्याला सगळं प्राप्त होतं। काय? वैकुंठ जोडले। वैकुंठ जोडले म्हणजे वैकुंठ म्हणजे परमात्मा। दुसऱ्या अभंगामध्ये ज्ञानदेवा पाठारी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिशे, तिथं वैकुंठ शब्दाचा आपण बरेच अर्थ केले आहेत, विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे। आणि कालच्या अभंगामध्ये सुद्धा वैकुंठ म्हणजे ती सलोकता सर्व चतुर्भुज नर होऊन ठेले, तर तिथं मातृपितृ भात्र सगोत्र अपहरण चतुर्भुज नर होऊन ठेले। त्याचं वरचं चरण काय ते असं ते, हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय पवित्रचे होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे। तर तिथं वैकुंठ शब्दाचा आपण लोक असा अर्थ केला आणि इथं वैकुंठ शब्दाचा अर्थ परमात्मा असा अर्थ आहे। वैकुंठ शब्दाचा अर्थ काय, त्याला परमात्मा प्राप्त होतो। म्हणून तया नर लाधले वैकुंठ जोडले किंवा लोकही जोडले म्हणत तर काय तिने प्राप्त होतं, कालच्याच साह्याचं सांगितलेलं आहे। आणि अजून काय होतं, सकळे घडले तीर्थाटन, जेवढे जगात तीर्थाटन म्हणजे तीर्थाटन शब्दात काय, तीर्थ आणि आटन। आटन म्हणजे काय, अटती म्हणजे काय, चालणे। अटती म्हणजे काय, चालणे फिरणेचे ना। मग तीर्थ आटन म्हणजे याचा अर्थ तीर्थ केलेली, सगळे तीर्थ करून जे पुण्य प्राप्त होतं ते त्याला प्राप्त होतं। म्हणजे जो हरिवंश पुराणाचं वाचन करतो, जो नामसंकीर्तन करतो आणि जो भगवंताला परमप्रिय मानतो अशा पुरुषाला त्याला काय प्राप्त होतं, तर त्याला वैकुंठ म्हणजे परमात्मा प्राप्त होतो, सकळ तीर्थाटन केल्याचं पुण्य प्राप्त होतं। एवढं नामसंकीर्तनाचं भगवंताचं महत्त्व सांगितलं। परंतु पण या अभंगात या शंका असे, पण हे न करता जर तो विमार्गाने गेला, आडमार्गाने गेला, तिने जर उन्हाळपणा केला तर मग त्या उन्हाळपणा केल्यानंतर त्याचं काय होतं ते पण तिथं सांगितलेलं आहे। आम्ही लहानपणी, आता थोडं कमी झालं, आम्ही लहानपणी तेवढी बैलांचं फार होतात, तुमच्या वयात होतो मी त्यावेळी ते नवीन बैल चालू करायचे गोरे, हे कारण त्या पंढरपूर त्याला खोंड म्हणतात आणि आपल्याकडे त्याला गोरे म्हणतात। नवीन गोरे धरायचे का त्या तांग्याला, नाही तर मग कुठं आवताला गळा घातले का ते काही धरले का लगेच चालायचे, एक जण पुढं धरून चाललं का लगेच ओढायचे। पण काय असे डांबरट राहायचे, ते नुसतं गळ्यात घातलं का कुणीकडे उधळ्या मारायची, आवतून ते गाडी कुणीकडे घेऊन जायचं, गाठखड्ड्यात झाडा बिडवर कोणते नुसते उड्याच मारायचे असं। आणि मग त्याला काय त्याला हार घालतलं जायचं का, त्याला काय नाही चाबूक घ्यायचं, असे फटके टाकायचे, कारण ते आडमार्गाला जात होतं ते विमार्गाला जायचं ते। मग तसं इथं जी माणसं विमार्गाला जातात ते माणसं त्यांचा मुक्काम इथंच होतो, त्यांची कुठेही प्रगती होत नाही। ते वास्तविक पाहता ही माणसं माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचीच नसतात। ती माणसं
धड ते पशु म्हणून पण त्यांना पशु म्हणून कोणी स्वीकारित नाही आणि ते माणूस म्हणायच्या लायकीचे पण नसतात आणि त्यामुळे त्याचं सगळं व्यर्थ जातं. त्याकरता माऊली म्हणतात या आता तर त्याने काय पण मनोमार्गे गेला तो येथेच मोकला, म्हणजे मुक्काम बिक्काम नाही, मुकलाच सगळ्या विषयाला. तो माणूस म्हणून माणूस केलाय मोकला आणि परमार्थालाय मोकला आणि त्याला काय लाभ प्राप्त व्हायचा त्याला पण मोकला. म्हणून मनोमार्गाने म्हणजे मनाच्या मागे मनामागे नांदे होऊन फिरी तो करा मरणात. तो का म्हणे ते गाढव आणि घेती मनासवी धाव. तिथं आल्यावर सांगन तुम्हाला. असा मनाच्या मार्गाने गेला तो मात्र इथेच मुकला, पण हरिपाठी स्थिरला तो धन्य. जो हरिपाठ याचा अर्थ हरिपाठ याचा अर्थ भगवंताचं नामस्मरण. जो नामस्मरणाची वाटेने गेला किंवा हरिपाठी याचा अर्थ भगवंतांनी सांगितले श्रुती स्मृती ममय आज्ञा गेले का 3ऱ्या अध्यायामध्ये ते. तर अशा माझ्या मार्गाने माझ्या मताने जर चालला तर तो धन्य होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एवढी हरिनामाची महती असल्यामुळे ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. माझ्या मनाला फक्त आणि फक्त हरिनामाची गोडी लागल्यामुळे मी रात्रंदिवस त्याची जोडी करतो. म्हणजे काय नामस्मरण घेत असतो. आणि म्हणून कोणतं नामस्मरण रामकृष्ण आवडी सर्व काळ 2 विषय सांगितले या ठिकाणी. सर्व काळ आणि गोडीने घेतो आणि सर्व काळ घेतो. अशी हरिनामाची जोडी करतो, अशी मला त्याची आवड लागलेली आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. तर हरिवंश पुराण आणि हरिनाम संकीर्तन तर 2 शब्द आहेत या ठिकाणी. हरिवंश पुराण आणि हरिनाम संकीर्तन. तर इथं वैकुंठ असणारा परमात्मा त्याला प्राप्त होतो असा लाभ होतो. पण हरिवंश पुराण हे काय? हरिवंश पुराण हे पुराणाच्या यादीमध्ये हरिवंश पुराण नाही आलेलं. पुराण 18 पुराण सांगितले त्यात हरिवंश पुराण नाहीच आहे. त्यात हरिवंश कुठं आलेलं नाही. म्हणून हरिवंश हे पुराणच नाही. तर हरिवंश हे भगवंताचं चरित्र प्रतिपादन करणार आहे. ते मी पाहिलं ते वाचले आपले. मला वाटतं कुठं भागवताच्या शेवटी आहे ते महाभारताच्या शेवटी आहे हरिवंश पुराण. तर हरिवंश पुराण जसे महाभारतामध्ये काय पर्व आहेत 18 पर्व आहेत ना, तर त्याचं ते शेवटचं पर्व आहे त्याला खिल पर्व असं म्हणतात. आणि त्या खिल पर्वामध्ये हरिवंश पुराण हरिवंश आलेलं आहे. हरिवंशाचे ते याच्यात महिपती महाराजांनी लिहिले आहेत ना ते याचे ते पांडव प्रताप वगैरे ते हरिविजय आहे का ते हरिवंश हरीचं वर्णन केलं आहे. तर ते असे ते खिल पर्वामध्ये हरिवंश पर्व, विष्णू पर्व आणि भविष्य पर्व असे 3 पर्व आहेत ते. तर हरिवंश पुराण असं पुराण म्हणून काही त्यात आलेलं नाही. तर हरिवंश याचा अर्थ हरीचा जो वंश आहे. मग हरीचा वंश म्हणजे कोणता? परमार्थाचा म्हणा किंवा त्यांच्या जन्माचा त्यांच्या आप्ताचा म्हणा. तर त्याचा वंश जिथं विस्तार केला आहे असं जे पुराण आहे ते कोणतं आहे? ते श्रीमद भागवत महापुराण. त्यात हरिवंश म्हणजे आता हरीचा वंश ज्यात वर्णन केलेलं आहे असं पुराण या लाक्षणिक अर्थ असं म्हणतात. कारण हरिवंश पुराणच नाही. हरिवंश जर पुराणच नाही, कुठं पुराणाची यादीतच नाही, तर ते महाभारताच्या शेवटी आयला आहे खिल पर्व. त्या खिल पर्वामध्ये हरिवंश याचा अर्थ सगळं जसं हरिविजय आहे तसं संपूर्ण भगवान गोपाल कृष्णाचं वर्णन केलेलं आहे. सर्व वर्णन केले अथ ते इति त्याच्या बादच्या याच्यापासून भगवंताचे सगळे लीला त्यात वर्णन केलेल्या आहेत. लीला गुण वर्णन केला आहे. आणि म्हणून या ठिकाणी लाक्षणिक अर्थ घेतला तर त्याचा नीट अर्थ लागतो. हरिवंश पुराणाचा अर्थ काय? हरीचे गुण ज्यात गायलेले आहेत असं जे पुराण. आणि ते पुराण आहे ते त्याला म्हणतात श्रीमद भागवत. आणि श्रीमद भागवत हे पुराण नाही तर ते महापुराण म्हणतात त्याला. 18 पुराणं आहेत आणि श्रीमद भागवत एक आहे महापुराण आहे. सर्वात मोठं पुराण आहे आणि सर्व पुराणापेक्षा त्याला फार मोठं. आता 18 पुराणं कोण लिहिलेत? व्यासानेच लिहिलेत. आणि भागवत कोणी लिहिला आहे? तो ते पुराण व्यासांचाच आहे श्रीमद भागवत महापुराण. ते जरी असलं तरी सर्व पुराणामध्ये आणि सर्व ग्रंथामध्ये म्हटलं तरी चालेल, इतर सर्व ग्रंथामध्ये भागवत महापुराणाला खूप महत्त्व आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. भागवतामध्ये कोणता विषय नाही असा विशेष नाही.
प्रचंड असा आहे तो. तो म्हणजे काय 18,000 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. थोडे का थिडके का 700 श्लोक वाचायला आपले डोळे पांढरे होते. ते 18,000 असं एक महार्णव आहे भागवत. आणि म्हणून ते भागवत महापुराण, त्यात सर्व राजाची वंशावळी सगळं आलं त्याच्यामध्ये. त्यात विद्वता आली, साहित्य आलेलं आहे, वेदांत आलेला आहे, कर्म आलेलं आहे. आणि भगवान गोपाल कृष्णाचं दशमस्कंदामध्ये जे चरित्र आलं तर आपण खूप वेळा भागवत सांगितलं आहे, तर त्यामुळे त्याचं खूप गोड चरित्र आलेलं आहे. पांडव सगळं आले त्या पुढं श्रीमद भागवतामध्ये. आणि त्यामुळे श्रीमद भागवत हा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ मानलेला आहे. आणि त्यामध्ये हरीचं गुणगान केलेलं असल्यामुळे हरिवंश, हरीचा वंश ज्यात गायलेला आहे असं ते कोणतं, ते महाभागवत पुराण. म्हणून भगवंताविषयी श्रीकृष्ण अर्जुनात जेव्हा सांगतात ह्या महापुराणामध्ये, तिथं असं म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वरीताली एक होती, ते हे कल्पादी भक्तिमिया भागवतमिशे ब्रह्मयान उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. भगवान सांगतात अतिशय उत्तम आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी त्याचा उपदेश केला आहे. भागवत कोणी सांगितलं? उद्धवाला भगवंतांनी सांगितलेला आहे ना, तो व्यासांचा भागवत आहे, तोच भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे तो असा. म्हणजे भागवतमिशे ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजया मी उपदेशिली. हे कधी म्हणजे भागवताचं कुठून आलं ते, म्हणजे भगवंतांनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सांगितलं आणि ब्रह्मदेवानी सनकादिकाला सांगितलं आणि सनकादिकाने नारदाला सांगितलं आणि नारदानी मग व्यासांना सांगितलं आणि मग व्यासांनी शुकाचार्याला सांगितलं आणि शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं. अशी त्याची परंपरा आहे आणि म्हणून ती खूप महान परंपरा आहे. असे ते भागवत आहे. ते तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या गाथेत त्याला महत्त्व दिलं ना, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तात्पर्य भागवत हा ग्रंथ फार मोठा महत्त्वाचा आहे. त्यात हरीचं वर्णन केलेलं आहे आणि त्यात विशेष भागवतामध्ये सांगितलं जातं, सगळीकडे सांगितलं जातं. पद्मपुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे, ज्यावेळी भगवान अंतर्धान पावले, असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे भगवंताचं अंतर्धान पावणं किंवा त्याला पण काय म्हणतो निधन झालं, अंतर्धान झाले, आपल्याकडे ते मानत नाहीत. आपल्याला ते शब्द ऐकायला दुःख होतं. त्याच्याकरता काय म्हणतो, भगवंताचा अवतार त्या ठिकाणी भगवंतांनी आपला अवतार संपवला हवा, तो भगवान या ठिकाणी निजधामाला गेले असं म्हटलं जातं. तो ज्या काळात निजधामाला गेले, जसा एखादा आपला पिता असतो, मग त्याची सर्व इस्टेट, त्याचे सर्व कुठे येतो तो मुलाच्या हातात देऊन टाकतो आणि जातो तो, बरोबर आहे का नाही. मग भगवंतांनी जाताना काय केलं, आपली जे सगळं तेज होतं, आपलं सगळं तेज होतं ते कुठं ठेवलं, ते भागवतामध्ये ठेवलं. भागवतामध्ये सगळं तेज ठेवलं, सगळी विद्वत्ता, सगळे तेज, सगळे गुण, सगळं ऐश्वर कुठं ठेवलं, भागवतामध्ये आधान केलं आणि मग भगवान निजधामाला गेले असं पद्मपुराणामध्ये वर्णन केलं आहे. म्हणून भागवत नाही तर भागवत हा प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती आहे असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ भागवताचं वर्णन असं केलं आहे, स्वकीयम यद भवे तेजहा तंच भागवते अदधात. स्वतःचं असणारं तेज ते भागवते अदधात, भागवतामध्येच ठेवलेलं आहे. तिरोधाय प्रविष्टो यम श्रीमद भागवत अर्णवम. म्हणजे या ठिकाणी तिरोधाय प्रविष्ठा अयम, त्या ठिकाणी भगवंताचं तिरोधान ज्यावेळी झालं, ते प्रविष्ट झाले, त्या काळात अयम भागवत अर्णवम. भागवत हा अर्णव याचा अर्थ काय आहे, महासागर. अशा भागवत महासागरामध्ये भगवान ज्या काळामध्ये तिरोधाय अयम प्रविष्ट काय ठेवलं, स्वकीयम भवत्तेज हा भागवतामध्ये ठेवलं. तेन इयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरिही. भागवत नसून भागवत ही प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे असं वर्णन केलं आहे. तेन श्रवणात पाठना सेवनात पाठनात दर्शनात पापनाशिनी अशी भागवत कथा आहे. त्या भागवतामध्ये प्रत्यक्ष भगवंताचं तेज असल्यामुळे सेवनात
त्या भागवताचं सेवन केल्यामुळे किंवा सेवन केल्याने असं म्हणा. भागवताची सेवा केल्याने. दुसरी गोष्ट श्रवण केल्यामुळे. तिसरीच काय, पठनात, पाठ केल्याने, दर्शनात. नुसतं म्हणून भागवत महापुराण करणारी जी माणसं असतात ना, तर ते भागवताचं नाही ऐकलं तुम्हाला नाही कळतं, मग दर्शन घ्या. मग शेवटी काही लोक आहेत ते मुद्दाम लोकांना भागवताचं दर्शन घ्यायला लावतात. ते रांगा लावून कठोडे बांधून. हा त्यांचा उद्देश तो वेगळा असतो, पण त्यांना सांगतात नुसतं दर्शन घेतलं तरी पाप जातं, पण त्यात त्यांना दक्षिणा गोळा करायची असते. तर त्या दक्षिणा गोळा करताना ते आधीच दम देतात. जर भागवताचं तसं मुक्त हातानं दर्शन घेतलं तर पाप लागतं. फार कला असतात त्या लोकांकडे गोळा करायच्या, पाप लागतं एक. आणि दुसरी गोष्ट मुक्त रिक्त असतं न गच्छेत, रिकाम्या हातानं दर्शन घेऊ नये, असे फुकट ऐकू नये असं वर्णन करायचं 15 मिनटं 20 मिनटं दर्शनाच्या आधी. का माणसानं ती रांग लावून बायाने पिशीमध्येच हात घातले पाहिजे, बस एक पोतच भरलं पाहिजे त्याचं ते पैशाचं असं. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, ते सेवनात, श्रवणात, पाठदर्शनात पापनाशिनी अशी ही भागवत कथा आहे, ज्या ग्रंथामध्ये भगवंताने आपलं स्वतःचं तेज त्या स्वतःचं तेज ठेवूनच भगवान काय निज धामाला गेले आहेत अशी प्रत्यक्ष ही भगवंताची स्वतःची दिव्य मूर्ती म्हणजे काय आहे, श्रीमद भागवत. त्याचं दिव्य ते त्याच्यात असल्यामुळे मग भगवान त्या ठिकाणी स्वतः गुप्त होऊन त्या भागवतामध्ये अक्षराच्या रूपाने, ध्यानाच्या रूपाने, भक्तीच्या रूपाने, तेजाच्या रूपाने भागवतामध्ये प्रविष्ट झालेत. आणि म्हणून त्या ठिकाणी भागवताचं मोठं वर्णन केलं आहे. आणि हरिवंश पुरण्याचा अर्थ हरीचा वंश म्हणजे हरीचे गुण, हरीचं भगवान श्रीकृष्णाची परंपरा, वंश परंपरा म्हणा, आणि त्याचे गुण असं पद्मपुराणामध्ये भागवताचं महात्म्य सांगितलं आहे. त्यात 5 सिद्धांत आहेत भागवतामध्ये. काय, सर्व सिद्धांत निष्पन्नम, संसार भयनाशनम, भक्तिप्रवर्धनम यच्च, आणि कृष्ण संतोष हेतुकम. आज या ठिकाणी आणि असे 5 सिद्धांत सांगितलेले आहेत. पहिली गोष्ट काय, भागवतामध्ये सर्व सिद्धांत निष्पन्नम. तुम्ही भागवत ऐकला, भागवत वाचला, भागवत श्रवण केला, सर्व सिद्धांत त्यात निष्पन्न होतात. म्हणजे सर्व सिद्धांत तुम्हाला वेदांताचे, भक्तीचे, कर्माचे सगळे तुम्हाला पुण्य प्राप्त होणारे सगळे सिद्धांत त्या ठिकाणी तुम्हाला निष्पन्नम. एक संसार भयनाशनम. भागवत पाठीमागे श्रवणात, दर्शनात, पाठनात हे काय, तर त्याला काय होतं, हे सगळं संसार भयनाशनम हे भागवताचं महात्म्य आहे. संसार भय त्याचं निवृत्त होतं की झाले 2. आणि तिसरं भक्तिप्रवर्धनम यच्च. भागवत ऐकला का त्याची भक्ती वाढतेच असे. आता श्रवण तसं कोणतंही केलं तर श्रवणामध्ये त्याची भक्ती वाढतेच. ती भागवत श्रवण केलं तर त्याची भक्ती वाढते की झालं 3. आणि कृष्ण संतोष हेतुकम. आणि एवढं जर केलं तर भागवत ऐकला तर भगवान हे लवकर प्रसन्न होतात. भगवंताला प्रसन्न होण्याचं मुख्य कारण भागवताचं श्रवण. अथवा आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती उत्पन्न होण्याकरता आणि भक्तीची वृद्धी होण्याकरता काय आहे, भागवताचं श्रवण. आणि आपल्या मनामध्ये या संसाराचं भय आहे त्या भयाचा नाश करण्याकरता किंवा भयाची निवृत्ती करण्याकरता काय आहे, भागवताचं श्रवण. आणि सर्व सिद्धांत जर तुम्हाला ऐकायचे असतील, प्राप्त करायचे असतील, त्याच्याकरता काय आहे, भागवताचं श्रवण. आपण भागवत महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे, तर आपण खूप वेळा सांगितले. ते काय सांगितलं आहे, श्रीमद्भागवतम शास्त्रम कलोकिरेन भाषितम. तर श्रीमद्भागवतम शास्त्रम हे श्रीमद्भागवत शास्त्र हे कलियुगामध्ये किरेन भाषितम. किरण्याचा अर्थ शुकेनं. किर याचा अर्थ काय, किर म्हणजे पोपट, किर म्हणजे शुक. भाषितम एतस्मात् अपरम किंचिन मन शुद्ध न विद्यते. भागवता वाचून मन शुद्ध करण्याकरता जगात दुसरं कोणतं साधन नाही असं भागवताचं वर्णन केलं. म्हणून हरिवंश पुराण याचा लाक्षणिक अर्थ घेऊन
भगवंताचा वंश नाम भगवंताचं गुण, भगवंताचे गुण लीला ज्यात गायलेले आहे असं भागवत पुराण जो श्रवण करेल तो. मग श्रवण करायचं मग कोणाकोण श्रवण करावं, कोणी श्रवण करून नाही चालत ना. मग श्रवण करण्याकरता सुद्धा काय सांगितलेलं आहे, एक वक्ता सांगितलेला आहे आणि त्या वक्त्याचे लक्षणं सांगितलेले आहेत. तर ते हरिवंश पुराणी ते भारतात जे सांगितलेलं आहे ते कायिक वाचिक मानसिक मानाने समर्पित होऊन जर श्रवण केलं तर मग पहिलं श्रवण कसं करावं आणि श्रवण कोणाच्या मुखातून करावं ह्या दोन गोष्टी सांगायच्यात. आता आलंच आणण्याशाने मग सांगतो तुम्हाला. तर हरिवंश पुराण श्रवण करत असताना मग त्याच्याकरता काय डिग्री लागते का, डिग्री बिग्री काय नाही लागत. मग ते तो एक मोठी डिग्री लागते. मात्र कोणती एक डिग्री सगळ्यात मोठी कोणती लागते, अत्यंत शुद्ध मनाने आणि एकाग्रवृत्तीने. ह्या दोन डिग्री तर लागतात. भगवंतावरती प्रेम लागतं, एकाग्रवृत्ती लागते आणि एकाग्रवृत्ती प्रेम लागतं आणि त्याचं मन शुद्ध लागतं. पण त्यातून मला काही मिळवायचं असं म्हणून त्याला नाही. म्हणून नाथ महाराजांनी या ठिकाणी फार गोड वर्णन केले. माणसाने श्रवण कसं करावं, तरावया भाळे भोळे जन मुख्य चित्तशुद्धीचे कारण. कोणी भागवत भाळे भोळे जन, त्याच्याकरता डिग्री लागते असं काय नाही. मग शिकलं पाहिजे डिग्री घेतली पाहिजे असं काय नाही तुम्हाला. मग तुम्हाला तरुण जाण्याकरता अगदी साधे लोक असतात, त्यांनी शुद्ध म्हणजे मुख्य चित्तशुद्धीचे कारण जन्म कर्म हरीचे गुण. भगवंताचा जन्म, भगवंताचं कर्म, भगवंताने काय केलं हे सगळं ऐकणं म्हणजे काय, अंतकरण शुद्धच होतं. ते प्रत्येक अक्षरात सूर्यासारखं सामर्थ्य आहे. जसा सूर्याचा उदय झाला की उदय झाल्यावरती प्रत्येक सेकंदाला अंधकाराची निवृत्ती होते, त्याप्रमाणे भगवंताचं एक एक अक्षर कर्णाच्या द्वारा हृदयात गेल्यानंतर अज्ञान काय होतं ते म्हणजे अक्षर सूर्यासारखं आहे ते भगवंताच्या गुणलिलेचं, आणि अज्ञान हे काय आहे अंधारासारखं आहे. एक एक अक्षर श्रवण करत असताना तेवढं ते अज्ञान निवृत्त होतं, एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य. म्हणून जन्म कर्म हरीचे गुण करावे श्रवण अत्यादरे. इथे एक महत्त्वाचं अत्यंत आदराने. परमार्थात आदर गेला का त्याचं सगळं संपलं. मग त्याचा आदरही गेला आणि चादरही गेला, मग सगळं काय नाही. आदर पाहिजे. मग काय पाहिजे, यावत जीवो त्रयो वंद्या गुरु ईश्वर. काय यावत जीवो त्रयो वंद्या वेदांत गुरु ईश्वर. हा तीन वेद याचा अर्थ, वेदांत याचा अर्थ काय शास्त्र म्हणलं सगळं अर्थ, वेद शास्त्र सगळं त्याच्या, आणि गुरु आणि देव याच्या जर तुमचे काय त्याला जन्मभर ते अत्यंत वंदनीय असतात. आणि म्हणून त्याच्याबद्दल आदर सगळ्या आपल्या शास्त्राबद्दल आपल्या पूर्णच ग्रंथ फेकीत पुस्तकं आहे लोक. पुस्तक आमच्यात ते तशी गोष्टच नाही. कधी मी आयुष्यात कधी तोंडातला हात लावायचा नाही, ज्ञानेश्वरी उघडी ठेवायची नाही, ते पुस्तकाला लात लागू द्यायची नाही, दुसऱ्याला पुस्तक कधी द्यायचं नाही. ते असं आहे, ते आपलेच हात पाहिजे ना, आपलंच वाचलं पाहिजे. आपलं पुस्तक कोणाला देऊ नये वाचायला. त्याचे संस्कार असतात, ते कुणीकडे टाकीतं, लघवी करून आलं का तशी त्याला हात लावतं. मग तुम्हाला कसं काय, तुमचा आदर्श नाही त्याच्याबद्दल, तुमचा आदर नाही त्याच्याबद्दल, आणि त्यामुळे ते विद्या येत नाही तशी त्या माणसाला. माणसाचा जितका आदर म्हणून भाळे भोळे भक्त गाता ते साबडे, त्यांचं प्रेम आवडे विठ्ठलाशी. हे तर कुतर्की माणसं, आळशी माणसं, कंटाळून माणसं, त्याचा काय उपयोग नाही होत. खातोय आमरस, काय म्हणतो आमरस खातो झोपा घेतोय, मग त्याचा काय उपयोग होईल त्याचा. तसं नाही होते. अभ्यास करायचं म्हणलं त्याला आदर ठेवावा लागतो, प्रेम ठेवावं लागतं. म्हणून आदर. कसं ऐकायचं ते काय नाही, डुकल्या घ्यायच्या, घड्याळाकडंच पाहायचं, इकडंच पाहायचं, नाकातच बोटं घालायचे, तसं नाही. एक मोठी जत्रा भरली होती, आणि जत्रा भरल्याच्या नंतर ती जत्रा इतकी गर्दी होती त्या याच्यामध्ये. आणि पूर्वीच्या काळातल्या जत्रा तुम्ही पाहिल्या नाहीत त्या, आता काय जत्राच नाही राहिल्या. मग आता काय त्या जत्रा राहायच्या, गाडी बैल घेऊन जायची. आम्ही जाऊ जत्राला, खंडोबाच्या जत्राला, त्या बोरनागर जत्राला, त्यात भलता आणता गाडी बैल सोडले वाय पटांगण राहायचे त्यात, आणि खूप गर्दी जमायची. मग श्रीमंताची बाई आली होती, तिला एक 60 वर्षांनी मुलगा झाला होता, आणि तो तिचा मुलगा हरवला. आणि हरवल्यानंतर मग सगळेच रडायला लागले, सगळे पाहायला लागले. मग आता कुठं सापडायचं. मग त्यावेळी काय फोन होते,
का पोलिसला सांगायचं? आता लहान लेकरू कुठं पाहतो असा. आणि मग त्यात कोण म्हणतो ओ अहो हे पोरग कोणाचं आहे ते तिकडं. ते म्हणलं हो काय झालं बाई तुम्ही ते पोरग माझा मुलगा चुकला म्हणे रडायला लागले. तुम्ही त्या खालच्या कोपऱ्याला आहे ना तिथे एक पोरगं ते लोक म्हणतात कोणाचं पोरगं हरवलं कोणाचं पोरगं हरवलं. मग त्या कालात तो जे असं सांगतो त्या कालात ती बाई काय रडती मुलगा असं म्हणते का ते एका सेकंदात रडायचं गप होती. मग तेवढी ती केस सावरते का नाकातलं शेंबूड तरी पुसते का? इतके बारीक कान तुम्ही कुठं ऐकलं आणि कुठं पाहिलं तू? आता नातमा चुकलिया पुत्राची वार्ता नातमाच्या दृष्टांत चुकलिया पुत्राची शुद्ध वार्ता जेने सादरे ऐके माता. ती इतकं आदरपूर्वक ऐकते या कांगाचे कान करून का ते कुठे होतं कुठं पाहिलं कोणत्या कोपऱ्याला ते. म्हणून चुकलिया पुत्राची शुद्धी वार्ता जेने सादरे ऐके माता आणि तेने सादरे हरिकथा सार्थकता परिसावी. ती जशी बारीक कान करून ऐकते तसं तरी अवधान एकले द्यायची. मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. म्हणून माणसाला ऐकायचं शिकावं लागतं. ऐकायची अक्कल यावं लागते. ऐकायला कसं बसावं काय नाही ते ऐकू कीर्तन बसला तिकडं पिचकारे बारीक कोपऱ्यात. त्याच्याने त्याला कीर्तन समोर बसावं जवळ बसावं. त्या शब्दाचा वाक्याचा परिणाम होतो. अत्यंत प्रेम बसावं नीटनेटकं बसावं. त्याला जरी नाही कळलं तर त्या बसल्याचं पण त्याला पुण्य असतं. बसण्याचं ते आदर ठेवल्याचं 2 तास कीर्तनात पाठात प्रवचनात जे बसलेला असतो ना त्याचं पण त्याला पुण्य असतं. असं त्याचं ते तप असतं. खालीवर करतो मांडी इकडं तिकडं पाहतो. एकाग्रवृत्तीने जर ऐकेल तर त्या काळात त्याचं तप होतं आणि त्या तपाचं त्याला पुण्य प्राप्त होतं. नाही तर मग श्रवण फुकट जाईल ना. श्रवणाची मी शिवाय सवय येऊन याचा अर्थ म्हणजे काय टांगड्या बसवून बसवा असं थोडंच आहे. आणि साम्राज्य भोवनी काय सुखीनादी फुकटची गोष्ट थोडीच आहे. ते काय श्रवण काय अनिल खेचरा काय हां खेचराची मना अनिल सात्विकाचा पाहणा आणि श्रवणा सवे सुमाना समाधी जोडी. तू म्हातारा झाला मी म्हातारा नाही झालो अजून. तर असे त्याला म्हणतात असं श्रवण केलं पाहिजे. आणि म्हणून हरीची जन्मकर्मी अनंत गुण म्हणाल त्याचे नव्हे श्रवण लोकप्रसिद्ध जे पुराण ते श्रद्धा संपूर्ण ऐकावे असं आहे ते भागवत पुराण. आणि त्या भागवत पुराणामध्ये काय काय फल प्राप्त होतं म्हणून हरिवंश पुराण हरीचं पुराण ऐकत असताना तात्पर्य विद्याधिकापेक्षा भगवंताचे जे लीला आहे ते श्रद्धापूर्वक श्रवण जर केलं तर त्याचं फल काय मिळतं. श्रवणे परीक्षिती तरला. आपला अभंग आहे काय श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकादिक जान परमभक्त. पहिलं कोण नाव श्रवणे कीर्तने झाली ती पावन सनकादिका नाम. बरोबर आहे का तो अभंग सुरुवात हेच आहे ना. हो मग परीक्षिती कशाने तरला तो श्रवणाने तरला. भागवत कोणी ऐकला सांगितला कोणी सांगितला शुकदेव. अरे शुकदेव म्हण शुकाचार्य म्हणावं. मला बऱ्याच दिवस शुकाचार्य शुक्राचार्य यातला फरकच कळत नव्हता. तुम्हाला कळतो का शुक्राचार्य म्हणजे कोण आणि शुकाचार्य म्हणजे कोण? शुकाचार्य म्हणजे भागवत कथा परीक्षित राजाला सांगितलेली भागवत कथा उघडे नागडे 16 वर्षाचे व्यासांचे पुत्र व्यासांचा मुलगा. पक्क लक्षात ठेवायचं व्यासांचा मुलगा कोण आहे? शुकाचार्य. लक्षात आलं का? आणि शुक्राचार्य कोण? ते दैत्यांचे गुरु ज्यांच्याकडे संजीवनी विद्या होती. माणूस मेला का त्याला जिवंत करायचे असे शुक्राचार्य फार मोठे तपस्वी होते. ते दैत्यांचे गुरु होते. ते लक्षात आलं. शुक्राचार्य आणि शुकाचार्य लक्षात येईल. मग असे शुकाचार्य तिने कोणाला भागवत सांगितला? परीक्षितीला. मग परीक्षित भागवत चहा पिऊन येत होते का? ते 7 दिवस एका जागेवर बसले. ते म्हटले मला आता तहान लागत नाही भूक लागत नाही. तुमची कथा श्रवण करत असताना मला अतिशय आनंद होत आहे. म्हणजे परीक्षिती म्हणून भागवत ऐकणारी बरीच मंडळी 7 दिवस ते उपवास धरतात 7 दिवस मौन धरतात. कोण? ऐकणारे. आपल्याकडे कमी विदर्भात आहेत ते अनुष्ठान करणारे. आता ते कमी होतं आणि तिकडे खाली उत्तर प्रदेशामध्ये खूप आहे भागवत श्रवण करणे. गुजरातमध्ये राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये
भागवतकार खूप आहेत, निष्ठावान, त्यांचा पारमार्थत्व आहे मोठा. तर असं परीक्षित श्रवणे परीक्षिती तरला आणि क्रौंच उद्धरला आणि मकरोदरी श्रवण पावला सिद्ध झाला मच्छेंद्र. पाहती श्रवणाचा कार्यक्रम. परीक्षित राजा तरला, क्रौंच पक्षाचा काय झाला, उद्धार झाला. ऐकल्याने नुसता. आणि कुठं मकरोदरी श्रवण पावला, त्या माशाच्या पोटामध्ये ते मच्छिंद्र होता ना. भगवान शंकर पार्वतीला तत्त्वज्ञान सांगत होते आणि ते ऐकता पार्वती झोपली तर ते माशाने ऐकलं ते. आणि माशाच्या उदरातून मग कोण झाला, मच्छिंद्र झाला. तर शुकाचार्याला भागवत सांगत असताना ते सुद्धा ते पार्वतीला सांगत असताना सुद्धा ते मागं पोपटाने ऐकला ते, म्हणून त्याचे शुक झाले ते, म्हणजे आधीच ऐकलं होतं. तर ते असे, तो ते असं मच्छिंद्र तुझे श्रवण दो परी एक ते चित्त शुद्ध करीन, दुसरे जुब्रमैक्य करी दोही परी उद्धारू. एक पहिलं काय करतं ते चित्त शुद्ध करतं आणि दुसरं काय करतं चित्तशुद्ध करतं आणि दुसरी गोष्ट चित्तशुद्ध करतं आणि जीवब्रह्मैक्य ज्ञानही प्राप्त करून देतं. असं भागवताचं श्रवण आहे. काय सांगितलं तुम्हाला, पहिलं सांगितलं भागवत, नंतर श्रवण कसं करावं हे सांगितलं, आता श्रवणाचं फल कसं हे सांगितलं. आणि आता फक्त काय सांगायचं, श्रवण हे भागवत श्रवण कोणापासून करावं. कोणतंही श्रवण करत असताना तुकाराम महाराज म्हणते मधुर वाणीच्या नका पडू भरी. हे काही गोडवाणी म्हणजे त्याचं काही ऐकत बसले तुम्ही तर मग होईल तो काय सिद्धांत येईल तो सगळा दूर निघून जाईल तुमचा मधुरवाणीच्या नादामध्ये. आणि म्हणून ज्यांच्याकडून पूर्ण श्रवण करायच्या आहे ती अधिकारी व्यक्ती असली पाहिजे, तो वक्ता योग्य असला पाहिजे. म्हणजे अनअधिकारी पुरुषाकडून ते श्रवण करू नये. तर अधिकारी वक्ता कोण असतो आणि अनअधिकारी वक्ता कोण असतो. तर अधिकारी वक्ता असतो तुम्हाला सांगितलं आहे, बऱ्याच वेळा कीर्तनात पण सांगितलं आहे. काय सांगितलेलं आहे, विरक्तो वैष्णवो विप्रो देश वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्य ते निस्पृहा. हे त्या वक्त्याकडे गुण सांगित. पहिल्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दृष्टांत कुशलो वक्ता. ज्याला दृष्टांत सांगता येतो त्याला वक्ता म्हणतात. ज्याला दृष्टांत सांगता ते काय त्याला वक्ता म्हणतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगता आली पाहिजे आणि रंगून सांगता आली पाहिजे आणि ते सिद्धांताला जोडली पाहिजे. नाही तो आठवलं म्हणून सांगायचं. काही माणसाला फक्त आठवतं म्हणून सांगतो आणि ते विनोद करायचं म्हणून सांगतो. त्याला दृष्टांतही म्हणत नाहीत आणि त्याला उदाहरणही म्हणत नाहीत. त्याला काय म्हणतात ते मुखमस्तीन तत्ववक्तम, त्याला भाकड कथा म्हणतात ते. तसं नाही. तर इथं काय विरक्त. हा 5 लक्षणं सांगितलीत. पहिली गोष्ट, पहिला काय पाहिजे, अत्यंत विरक्त पाहिजे. भागवत कथा सांगत असताना कशाचीही अपेक्षा न करता श्रीमद भागवताची कथा सांगितली पाहिजे. म्हणून त्याला म्हणतात भागवत सांगणारा वक्ता पाहिला विरक्त हा. आणि दुसरा काय मग तो वैष्णव हा. विष्णूचा भगवान कृष्णाची कथा सांगतो, भगवान कृष्णावर त्याचं प्रेम असलं पाहिजे का नाही, हे का नाही. त्याला काय म्हणतात विष्णू भक्तात वैष्णव हा. तो त्या भगवान गोपाल कृष्णाचा भक्तच असला पाहिजे, अत्यंत प्रेम असलं पाहिजे त्याच्यावरती. मग तो विरक्तही पाहिजे आणि भक्त पाहिजे. विप्रहा, मग तो काय पाहिजे, तो तसा विद्वान पाहिजे. बघाच कोणी सांगायला तर ते चुकीची गोष्ट आहे. ते कोणी सांगू नये ते. अरे ज्याला श्लोकच वाचता येत नाही, ज्याला त्यातलं काहीच माहीत आहे, ह्या कडाचे त्या कडाला एकही श्लोक नाही. आणि भागवताचार्य खंडीवर पिंडी भागवताचार्य एकही श्लोक सांगता येणार आणि त्यातलं काही नाही. विप्राण वेदशास्त्र विशुद्धीकृत. म्हणजे वेदशास्त्र त्याला यथोचित कळायला पाहिजे, त्याचं शास्त्र अध्ययन झालं पाहिजे. असा विद्वान की झाले विरक्त पाहिजे, तो वैष्णव भक्त पाहिजे आणि विद्वान पाहिजे. वेदशास्त्र तो पारंगत असला पाहिजे. 3 आणि दृष्टांत कुशलो. दृष्टांत सांगण्यात काय पाहिजे, अत्यंत कुशल पाहिजे. म्हणून त्या वक्ता कार्य निस्पृहा. त्या आणि काय पाहिजे, तो अत्यंत निस्पृह पाहिजे. तो गहू गोळा करायला काही उपयोग नाही. तो गहू गोळा करतो, मेथीच्या पेंढ्या गोळा करतो, काही गाया म्हशी काही जे दिलं ते गोळाच करतोय जोशासारखा. तसा निस्पृह पाहिजे तो.
असं म्हणजे तो पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विरक्त पाहिजे, विष्णुभक्त पाहिजे, तो विद्वान पाहिजे, दृष्टांत कुशल पाहिजे आणि निस्पृह पाहिजे. असा जर वक्ता असेल तर त्या हरिवंश पुराण या अशा भगवंताच्या गुणकथा लीलाकथा त्याच्या मुखातून ऐकाव्यात. आणि दुसरा कोण असेल तो असा कसा नसावा तर अनेक धर्मभ्रांताश्रयिणः पाखंडवादिनः शुकशास्त्र कथाचोरे त्याज्यस्ते यदि पंडिताः. तर असा तो त्याज्य केला पाहिजे सगळ्यात. अनेक धर्म विभ्रांत, तो कोणत्या पंथाचा आहे आणि कोणत्या धर्माचा आहे त्यालाच माहीत नाही. कोणीकडे गेला का त्याला हे चालतं आणि त्याला ते चालतं. अनेक धर्मांनी भ्रमिष्ट झायला त्याला म्हणतात ते. म्हणजे अनेक धर्माच्या नादामुळे भ्रमिष्ट झायला त्याला कोणताही धर्म चालतो, कोणताही पंथ चालतो, कुठे चालतो. म्हणून अनेक धर्मी भ्रांत असा वक्ता नसावा. श्रेण हा अत्यंत श्रीलंपट असा श्रेण म्हणजे श्री पैसा मान याच्याकरता अत्यंत श्रेण माणसं असतात, तसा श्रेण पुरुष नसावा. आणि पाखंडवादिना म्हणजे अत्यंत पाखंडाचा पाखंड म्हणजे पाखंड थोडक्यात काय, जे दृष्टांत नाहीत, उदाहरण नाहीत, सिद्धांत नाहीत, श्रोत्याला उपयोग होणार नाही अशा पाखंडी कथा त्याला म्हणतात. त्याला काय म्हणतात, वाचाळपणा, विनोद करणं, अश्लील बोलणं, हे काय याला पाखंडी म्हणतात. याला काय म्हणतात, हे पाखंडी. म्हणजे असा पाखंडी नसावं. म्हणजे असं जर असेल तर तसा वक्ता नसावं. जाऊ दे. असा महत्त्वाचा काय सांगितलं तुम्हाला, भागवत महापुराण किती महत्त्वाचं आहे सांगितलं, कसं श्रवण करावं हे सांगितलं, त्या श्रवणाचं फल काय हे पण सांगितलं, आणि कोणाच्या मुखातून ऐकावं हे पण सांगितलं. आणि मग असा श्रोता जर असेल तर मग त्या श्रोत्याला वक्त्याप्रमाणे श्रोत्याच्या अंगी पण काही गुण असले पाहिजे का नाही. मग श्रोत्याने कसं ऐकावं, ते कसं ऐकू नये त्याने, तर त्याच्या अंगात गुण काय पाहिजे, सर्वांगी निघाले कान, आणि मग सपाये अवधान आतला, सर्वांगाचे कान करून, जसं अर्जुनाने गीता ऐकली सर्वांगाचं कान करून, तर सर्वांगाचे कान करून तिने ऐकावीत असं म्हटलेलं आहे. तर असं वर्णन केलं आहे. असो तर तात्पर्य सांगायचं आहे, असा श्रोता असावं. आणि त्या श्रोत्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचे पुढे आलं आहे. ते स्कंद पुराणामध्ये मला वाटतं कीर्तनात सांगितले ते श्रोत्याचे प्रकरण, तर याच्या सांगितले असतील, आपल्या गीतेमध्ये सांगितले, नाही तर मग ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. मग केव्हा तरी सांगितले श्रोते दोन प्रकारचे, प्रवर आणि आवर असे दोन प्रकारचे श्रोते असतात. म्हणजे तसे एकूण 8 प्रकार आहेत. पहिले काय, श्रोत्याचे वर्ग प्रवर आणि आवर झालं. तर प्रवर म्हणजे काय श्रेष्ठ, आणि आवर म्हणजे काय कनिष्ठ. तर त्या श्रेष्ठात पुन्हा 4 प्रकार आहेत, आणि त्या कनिष्ठातसुद्धा 4 प्रकार आहेत. म्हणजे किती झाले ते 8 प्रकार. पहिले काय, प्रवर आणि आवर म्हणजे श्रेष्ठ आणि कनिष्ठ. आणि श्रेष्ठ म्हणजे प्रवर श्रोत्या म्हणजे काय, ते त्याला म्हणतात चातक, हंस, शुक व मीन असे 4 प्रवर श्रोतेचे 4 प्रकार आहेत. म्हणजे त्याला काय म्हणतात, चातक. चातक याचा अर्थ काय आहे, म्हणजे जसा चातक ते जसा, आता तोंडात प्रमाण कुठे येतात ते द्यायचे, त्याचा आलं आहे, पाहतो चातक नेघे भूमी जळ, हे का नाही तो. आता अर्थ सांगत तुम्हाला तोंडात येण्यात प्रमाण. तर त्या ठिकाणी चातक हा उन्हाळ्यातसुद्धा पाण्या वाचून तडफडून मेला तरीसुद्धा तो भूमीला लागलेलं पाणी पित नाही, ते पावसाचंच पाणी पितो. आणि वर्षे उन्हाळा तयार लागे, उन्हाळ्यातसुद्धा त्याला पाणी भगवान देतात पावसात त्याला. असा चातक, इतका एकनिष्ठ असा चातक. हंस काय करतो, क्षरनीर, का चाचूचिनी खांडीचे पै पाणी राहून तो जरा ध्यान विज्ञान तसे वाटून देऊ. म्हणजे तो काय करतो, विवेकी असतो श्रोता. हा झाला एकनिष्ठ, हा झाला विवेकी. आणि शुक्याचा काय, पोपट. शुक काय करतो, तो नेमकं महत्त्वाचं वेचून घेतो, तो शेलकच फळ खातो शुक असं आहे. आणि मीन याचा अर्थ काय आहे, तो मीन म्हणजे त्या पाण्यामध्ये राहून तो असा एकाग्र वृत्ताने तो ऐकतो, असा मीन.
आणि दुसरं काय सांगितलं मग ते अपर त्याचे 4 भेसले त्याचं म्हणतात वृक, भुरुंड, वृष आणि वृष्ट असे किती सांगितले ते 4 भेद सांगितले. पहिले काय सांगितले चातक, हंस, शुक आणि मीन हे प्रवरमध्ये श्रेष्ठातले 4 प्रकार सांगितले आणि कनिष्ठातले वृक, भुरुंड, वृष आणि उष्ट्र हे किती सांगले तुम्हाला हे 4 प्रकार सांगले. मग असे भगवान गोपाल कृष्णाच्या लीलेचं श्रवण करतात. ते काही श्रोते काय असतात ते म्हणजे सर्व शास्त्राची उपेक्षा करून केवळ भगवंताचं चातक पक्षी जसा सगळं पाणी टाकून मेघाचंच पाणी पितो तसं केवळ भगवंताचं श्रवण करणं याला म्हणतात चातक श्रोता, त्याला म्हणतात चातक श्रोता. आणि हंस श्रोता काय क्षीरनीर तुम्हाला सांगितलं विवेक करतो तो असं आहे आणि तो असा असतो आणि गोड प्रश्न करतो. शुक काय फार गोड बोलतो ना मग तसा जो गोड प्रश्न करतो मग त्याला म्हणतात ते शुक श्रोता. आणि क्षीरनीराचा विवेक करून जो ऐकतो त्याला म्हणतात हंस श्रोता. आणि एकनिष्ठ भगवंतावरती भगवंताचंच ऐकतो भगवान गोपालकृष्ण शास्त्र त्याला म्हणतात चातक श्रोता सांगितलं. आणि मग मुख्याने रसास्वाद करतो त्याला म्हणतात मीन श्रोता. डोळे झाकून ऐकतो सगळं ऐकून घेतो मौन धरून तो रसास्वाद करतो सगळ्या कथे त्याला म्हणतात मीन श्रोता. समजलं का. पहिला चातक म्हणजे एकनिष्ठ भगवान गोपालकृष्णाचं शास्त्र ऐकतो आणि हंस म्हणजे विवेक करून घेतो आणि तिसरं काय सांगितलं शुक म्हणजे गोड प्रश्न करतो आणि मीन म्हणजे याचा मौन शांत बसून ऐकतो. आणि दुसरे जे स्वतः दुःख पाहून दुसऱ्यालाही दुःख देतात ऐकता ते गप्प बसायचेच नाही याला काय म्हणतात ते पहिलं काय सांगितलं ते वृक. वृक म्हणजे काय मला वाटतं लांडगा असं वृक म्हणजे लांडगा असा. तर आपल्या भाषणाने ते दुसऱ्यालाही दुःख देतात आणि तो श्रोता काय असतो वृक श्रोता असतो. म्हणजे वृक याचा अर्थ काय आता पहिलं ह्याच्यात म्हणजे स्वतः दुःख पाहून दुसऱ्याचं आपल्या भाषणाने दुःख देतो असा जो असतो वृक त्याला वृक श्रोता असं म्हणतात. आणि दुसऱ्याला शिकवितो आहे का नाही आपण जे ऐकलेलं आहे ते दुसऱ्या शिकवतो त्याला म्हणतात भुरुंड श्रोता असं आहे. ते असं म्हणजे जसं बैल असतो त्याच्या पुढे तिळपिंडी टाकान काही टाकान कसंही टाकान काही सांगा वा 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 नाही असं ते कीर्तनाचं एकच नंबर महाराज. अरे एकच नंबर म्हणजे कशाचं 1 नंबर त्याला कशाची अक्कलच नाही. त्याला म्हणतात वृष म्हणजे बैल. त्याच्या पुढे तिळाची पिंडी म्हणजे काय आपण पेंडही ठेवली तरी ते खाते आणि काही टाकलं तरी खाते म्हणजे चारा आहे कोणताही खाते आणि म्हणजे असा प्रकारे त्याला मग त्याला काय म्हणतात ते म्हणजे काही खाता येते चल जाऊ द्या. आणि दुसरा काय त्याला उष्ट्र काय कोणता बरं वृष सांगितला ना. मग तो भुरुंड पहिला काय सांगितला तो वृक नंतर भुरुंड हा म्हणजे जे आचरण न करता आपण आचरण न करता दुसऱ्याला शिकवित राहतो कायम दुसऱ्याला काय म्हणतो लोका सांगे बरं मध्यान आपण कोरडे पाषाण त्याला काय म्हणतात भुरुंड श्रोता त्याला म्हणतात भुरुंड. समजलं. मग आता पहिला काय सांगितला वृक दुसरा सांगितला भुरुंड आणि तिसरा काय सांगायचं तो आता वृष म्हणजे बैल. त्याला दोन्ही काही सगळं सारखंच त्याला म्हणतात वृष श्रोता. आणि बाकी तो उष्ट्र म्हणजे काय ते आंब्याची पाणी टाकून देणार नाही लिंबाचीही टाकून देणार ते बाबळीची काठीच खाते ते उंट असं आहे ते बाबळीची काठीच खाते ते. आणि म्हणून बाबळीचे काटे खाणाऱ्या उंटाप्रमाणे हरिकथेचा त्याग करून संसार कथा ऐकतो त्यात लय रस त्याच्यात दृष्टांत ऐकायला रस त्याला. मग आता हे सगळे जे ऐकायला मिळतात हे काही विनोदी कीर्तनकार आणतात हे सगळे जे काय हे उंटाच्या अवलादीचे शेत बसलेले ऐकणारी सगळं टाकून काय करतात ते काटेच खायचे त्यांना काय करायचे काटेच खायचे. कसा विनोद करील आणि कसा अश्लील बोलल आणि मग कधी आपल्याला हसायला मिळेल आणि कुठं बसले तर कीर्तनामध्ये. मग असे काही झाले श्रोते पहिले सांगितले प्रवर आणि आवर. प्रवर म्हणजे श्रेष्ठ आणि आवर म्हणजे कनिष्ठ. आणि प्रवरामध्ये काही सांगितले 4. पहिला काय सांगितला चातक हंस शुक आणि मीन ते 4 तुम्हाला सांगितले. नंतर आवरमध्ये म्हणजे कनिष्ठ त्या कनिष्ठात पहिला आहे वृक
पहिला आहे वृक, भुरुंड, वृष, उष्ट. भुरुंड्याचं म्हणजे लांडगा आहे. नाही 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 वृक, वृक म्हणजे लांडगा आणि त्याच्यानंतर काय आला भुरुंड. आणि भुरुंड्याचं ते काहीतरी नाव असेल तिथं. वृक, भुरुंड आणि मग वृष म्हणजे बैल, बैलासारखा, थोडक्यात लांडग्यासारखा, भुरुंडासारखा आणि उंटासारखा आणि बैलासारखा आणि उंटासारखा, हे त्याला विशेषण दिलेले आहेत. असे हे 8 प्रकारचे श्रोते आहेत. आणि म्हणून असं श्रवण करणं हे सगळं त्याचे अजून खूप मोठं वर्णन केलं आहे. असं तो भाग. तर तात्पर्य काय सांगायचं आहे, हरिवंश पुराण यांचं हरीच्या वंशाचं पुराण ऐकावं. तर ते कोणतं पुराण आहे ते श्रीमद भागवत. आणि श्रीमद भागवत काय प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती आहे. आणि ते ऐकल्यानंतर काय फलं मिळतात ते सांगितलं. मग श्रवण कसं करायचं हे थोडं सांगितलं. श्रवणाचं फल हे सांगितलं, श्रवण सांगितलं, वक्ता सांगितला, त्या वक्त्याचे श्रोते कसे असतात ते पण सांगितलं. असं हरिवंश पुराण. आणि हरिवंश पुराण करून जो त्याच्यात श्रोत्याचे कितीतरी प्रकार सांगितले जातात. मग तो पुढे काय करतो, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, जो भगवंताचं नामसंकीर्तन करतो, हे खूप वेळा वर्णन केलं आहे. हरिनाम संकीर्तन, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन आणि हरिविन सौजन्य, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, आणि तुझं वाचुनी केशवा आणून आवडे, इतका भगवान ज्यांना अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून त्याला म्हणतात, माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम, ऐशे देई प्रेम काही कळा, असं आहे. आणि म्हणून आता भगवान सांगतात, असं ते भगवंताचं गुणगान कैसे माझ्या गुणी झाले, देश काला ते विषयाने कीर्तनी सुखी झाले आपण 5. असे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध आणि माझे आत्मचर्चा विषद उदंड गाती, असं जे नामसंकीर्तन करतात आणि असं जे भगवंतावरती अत्यंत प्रेम करतात आणि भगवंताचे गुणानुवाद गातात, असं जे आहे तया नरा लाधले आणि वैकुंठ जोडले, त्यालाच मोठा लाभ होतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.